नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. श्वास महाराष्ट्राचा AM 2032 लाईव्ह सोशल ऑडिट ड्राईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी अभ्यासक सुरेश ताके पाटील. विषय अर्थातच जो देशभर नव्हे तर जगभर गाजतोय तो म्हणजे अमेरिकन डील. आणि भारत सरकारने देशाला गहाण टाकलेला आहे. शेतकरी त्रस्त आहेत. रोजगारावर परिणाम होणार आहे. शेतीमधल्या अनेक गोष्टी आहेत. शेतीचा व्यापार याच्यावर देखील परिणाम होणार आहे. अशा प्रकारची टीका संसदेमध्ये केली जाते आणि अभ्यासक त्या प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. सुरेश टाके पाटील, तुम्ही आता सांगा, हे अमेरिकन डील तुमचं पहिलं मत काय? नमस्ते. अमेरिकन डील म्हणण्यापेक्षा अमेरिकेवर माझा विश्वास. अमेरिका हा सगळ्यात मोठा व्यापारी देश आहे आणि अमेरिका भारतीय शेतकऱ्यांचं आणि भारताचं हित पाहिल याची सुतराम शक्यता नाही. त्याचं उदाहरण मी एक देऊ शकतो. हे उदाहरण थोडंसं जुनं आहे, 25 वर्षापूर्वीचं. परंतु ज्या वेळेला वाजपेयी साहेब भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला बिल क्लिंटन साहेब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे दोनदा भारतात आले होते. आणि एखादा राष्ट्र म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भारतात एका पंचवार्षिक मध्ये दोनदा येण्याचं हे कदाचित पहिलं उदाहरण असेल. तर त्यावेळेला ते आले असताना हा विषय मला जो सांगितलेला आहे, IQ वगैरे नाहीये, त्या ठिकाणी उपस्थित असलेले पंतप्रधानांचे कृषी विषयक सल्लागार, टास्क फोर्सचे अध्यक्ष, तत्कालीन खासदार, आमचे नेते, वंदनीय नेते स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी सांगितलेलं आहे. तर शरद जोशी साहेब श्रीरामपूरला आले असताना आम्ही तिथे गेलो. त्यावेळेला वाजपेयी साहेबांनी कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला होता आणि त्याच्या विरुद्ध भयंकर असंतोष होता आणि आम्हीही त्या बाबतीत खूप आंदोलन वगैरे करत होतो. तर त्यावेळेला जोशी साहेब श्रीरामपूरला आले आणि श्रीरामपूरच्या विश्रामगृहामध्ये आमची चर्चा चालू झाली. तर त्यावेळेला ह्या कांदा वगैरे व्यापार विषयक धोरणांचा विषय किंवा डंकेल कधी लागू होईल, डंकेल प्रस्तावाचे आम्ही समर्थक होतो. WTOच्या मिटिंग काय म्हणतायत याबाबत चर्चा करत असताना ते म्हणे की इथं आता शेतीमालाच्या व्यापाराचं युद्ध चालू आहे. मी म्हटलं कसं? तर मग आमचे जिल्हा अध्यक्ष तत्कालीन बबनराव काळे साहेबही होते, पत्रकार होते काही अशोक कुपेन सारखे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बिल क्लिंटन साहेब भारतात आले होते, त्यांना जो खाना त्यावेळेला पंतप्रधानांनी दिला होता तो शाही खानामध्ये 60-65 पदार्थ त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये चिकनचं एक व्यंजन होतं म्हणे. तर ते चिकन लेग पीस त्यांनी उचलला त्याच्यामध्ये सुरा खुपसून आणि त्यांनी डायरेक्ट विचारलं की तुम्हाला भारतीयांना चिकन कोंबडीच्या तांगड्या फार आवडतात म्हणे. आम्ही अमेरिकेमध्ये लेग पीसेस खात नाही. माझ्याकडे हजारो टन लेग पीसेस फ्रोझन पद्धतीने स्टोअर केलेले आहेत म्हणे. तुम्हाला इतके आवडतात तर मी पाठवून देतो. आता वाजपेयी पण वाचतात होते, त्यांनी ओळखलं जेवणाच्या टेबलवर हा व्यापार चालू झालेला आहे. मग त्यांनी भारतीयांचं मांस खाण्याची पद्धती कशी आहे याचं संपूर्ण लेक्चर वाजपेयींना दिलं, सॉरी क्लिंटन साहेबांना दिलं. त्याच्यामध्ये आपली हलाल पद्धत, झटका पद्धत जनावर मारण्याची आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलं ते म्हणजे आम्ही फ्रेश मीठ खातो. जनावर मारल्यानंतर ते किमान तासाभरात आमचं शिजवलेलं असतं, त्याचं जेवणासाठी तयार असतं म्हणजे ते. तर हे फ्रोझन वगैरे आमच्याकडे चालणार नाही अशा पद्धतीने वाजपेयी साहेबांनी विरोध केला. परंतु तो क्लिंटन व्यापार करायला आलेला होता, काही ना काही खपवायला आलेला होता. तर त्या क्लिंटननी ते काही जुमानलं नाही, मी पाठवून देतो, बघा त्याचा उपयोग झाला तर. आणि त्याच्यानंतर 2000, 2001, 2002, 2003 हे 4 वर्ष भारताच्या इतिहासात पहिल्यांदा, त्याचा पुरावा मी पाठवलेला आहे, तो तुम्हाला मी आताही दाखवू शकतो. तर ते 2,000 टन हे 4 वर्ष सलग भारतामध्ये पोल्ट्री, त्याच्यामुळं भारताच्या शेतीमध्ये कसा बदल झाला हा एक महत्वाचा विषय आहे. ते 2,000 टन ते 4 वर्ष आल्यानंतर, त्याच्यानंतर 2003-04 सरकार बदललं, निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर काँग्रेस प्रणित UPAचं सरकार आलं. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब त्यावेळेला कृषी व अन्न मंत्री झाले आणि त्यांनी बघितलं की आपण काय काय आयात करतो.
आणि मग त्यांनी आपण पोल्ट्री का आयात करतो, आपल्या भारतात वाढू शकत नाही, कारण आपल्याकडं त्यावेळेला पोल्ट्री कमी होत्या, बऱ्याच कंपन्यांच्या होत्या, काही पुण्यामध्ये व्यंकटेश्वर हॅचरीज होती किंवा किंवा इतर काही होत्या, परंतु बॅकवर्ड पोल्ट्री फार्मिंग आपल्याकडे जास्त होतं. प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगणामध्ये साधारण 70-80% शेतकरी कोंबडी पालन अंगणात करायचे. आणि त्यावेळेचं महत्वाचं एक सांगायची गोष्ट अशी की आपल्याकडे बोकडाचं मटण हा दुय्यम होतं. विशेष महत्वाचे पाहुणे किंवा जावई वगैरे जर आले किंवा सरकारी अधिकारी आले तर आपण त्यांना कोंबडी खाऊ घालायचो, कारण कोंबडी त्यावेळेला महाग होती. पण सरकारने जे धोरण केलं त्याच्यात तर कोंबडी स्वस्त झाली आणि बोकड महाग झाला, असा त्यात बदल झाला. सरकारने मग काय केलं, भारतामध्ये कोंबडी पालन वाढवण्यासाठी पोल्ट्री धोरण आणलं. 5,000 पक्ष्यांचं शेड, 5,000 स्क्वेअर फुटाचं, प्रति पक्षी 1 स्क्वेअर फुटाची अशा पद्धतीने केलं आणि त्याचं बँकेशी निगडीत केलं. बँकेने लोन दिलं त्याला आणि बऱ्याच भागामध्ये ते पोल्ट्री शेड झाले. कंपन्यांनी बायबॅक पॉलिसीनुसार ते पिल्लं पुरवले आणि त्यांनीच खरेदी केले आणि त्यांनीच विकलं. हे आपण बघत आलो. पण त्याचे परिणाम जे झाले तेही मला इथं सांगितलं पाहिजे. त्याचे परिणाम जे झाले की भाजीपालाचा दर जो आहे तो कमी झाला आणि भाजीपाल्याची शेतीची शहराजवळ, विशेषतः नाशिक शहर मी बघतो, तर नाशिकला मी बऱ्याच दिवसापासून जातो. नाशिकच्या भोवतालची शेतीचे प्लॉट पडत नव्हते, तिथं भाजीपाल्याची शेती केली जायची. ते नाशिकची शेतीचे 2000 नंतर, म्हणजे 5-7 नंतर प्लॉट पडायला लागले आणि ती शेती विना शेती झाली, बिगर शेती झाली ती जमीन आणि तिथे इमारती उभारल्या. तसंच पुण्याच्या अलीकडे वाघोली परिसरामध्ये काही फार्म्स होते, बोपेराय फार्म्स वगैरे, हे आपण रस्त्याने जाताना बघितले होते. ते फार्म सुद्धा बिगर शेती करून तिथे इमारती उभ्या राहिल्या. म्हणजे शेतीमध्ये असा बदल त्या धोरणामुळे झाला काय. आणि भाजीपाल्याचा शेतकरी, जो महाराष्ट्राचा शेतकरी जो आहे, आणि आपण 70% भेंडी, जगामध्ये पिकणारी 70% भेंडी हा भारत पिकवतो, तिची निर्यात कमी झाली, तिचं उत्पादन कमी झालं. आपली गवार 70 ते 75% गवार आपण पिकवतो, तर त्याचं उत्पादन कमी झालं. आता राजस्थानमध्ये गवारगमसाठी वगैरे होते, तर तो भाग आहे. म्हणजे मला इथे म्हणायचा उद्देश असा की अमेरिकेचा भारतावर किती परिणाम आहे. वस्तुतः आता मी तुम्हाला अमेरिका आणि भारताचं जर तुलनात्मक जर दृष्ट्या बघितलं तर अमेरिकेचं शेती क्षेत्र जे आहे ते भारताच्या 5 पट आहे. भारताच्या 5 पट अमेरिकेचं भौगोलिक क्षेत्र आहे आणि अमेरिकेचं शेती क्षेत्र भारता इतकं आहे आणि लोकसंख्या 1/5 आहे. आणि आपली लोकसंख्या जी आहे ती त्यांच्या 5 पट मोठी आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे जे होणारं उत्पादन जे आहे ते संपूर्ण वापरलं जात नाही आणि निर्यात करायला त्यांच्याकडचे देश जे आहे, युरोपियन देशात त्याच्यातले, ते छोटे छोटे देश आहेत, त्यांचं कन्झम्पशन कमी आहे. भारत हा असा जगातला सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. याची बाजारपेठ जर त्यांना मिळाली तर त्यांच्याकडे होणारं उत्पादन सगळं खपेल, अतिरिक्त उत्पादन, हा त्यांचा हेतू या करारामध्ये मला दिसतो. आता अमेरिकेचं जर बघितलं आपण तर अमेरिकेमध्ये साधारण सोयाबीनचं उत्पन्न हे साधारणपणे 18 कोटी टना इथपर्यंत आहे अमेरिकेचं. आणि भारतामध्ये ते जे आहे ते 1,25,82,000 टन, म्हणजे 1.25 कोटी टनापर्यंत आहे सरासरी साधारण. त्याच्यामध्ये दरवर्षी थोडाफार बदल होत असतो. आणि सोयाबीन तेल जे आहे आता ते अमेरिकेत, काँग्रेसनी काय घोषित केलेलं आहे दिल्लीवरून की भारतामध्ये वर्षाला 153 लाख टन सोयाबीनचं उत्पादन होतं. हो हो हा. हो हो. आणि हे उत्पादन प्रामुख्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान व कर्नाटकमध्ये होते. आणि राईट. त्या उलट अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन 12 कोटी टन एवढं आहे असं म्हटलं. बर, माझ्याकडे जो डेटा आहे हा, मी ठीक आता आहे. बघितला तो साधारण असा आहे, तो मी उच्चतम घेतलेला आहे त्यामुळे हो. तसं असेल. हा, तर साधारण, आणि याचं जे तेल जे आहे हे तेल त्यांचं 1,30,00,000 टन तेल त्यांच्याकडे तयार होतं. आपल्याकडे 19 लाख टन साधारणपणे तयार होतं आणि त्यांचं तेल शिल्लक राहतंय, ते त्यांना पाठवायचं आहे. आता आपण सगळं सोयाबीन तेल खात नाही, आपल्या उत्तर भारतामध्ये मोहरीचं तेल खाल्लं जातं, आजही ते लोक तेच प्रेफर करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करडीचं तेल खात होतो, आता करडईचं क्षेत्र कमी झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आहे
दक्षिण भारतामध्ये कर्नाटक किंवा इतर राज्यामध्ये सूर्यफुलाचं तेलाला प्रेफरन्स होता. असं प्रत्येक गुजरातमध्ये भुईमुगाचं तेल खाल्लं जातं. असे राज्यनिहाय आपल्या महाराष्ट्रामध्येच, आपल्या खानदेशामध्ये इथं तिळाचं तेल खाल्लं जातं. असे आपल्याकडे तेल आपल्या कोकणामध्ये नारळाचं तेल खाल्लं जातं, केरळमध्ये नारळाचं तेल खाल्लं जातं. अशा आपल्या तेल खाण्याच्या विविध पद्धती आहे. परंतु आपल्याला सगळ्यांनी या सोयाबीनला वेढलं. वस्तुतः सोयाबीन हे तेलबीज नाही. तेल तर सगळ्या याच्यामध्ये आहे, लाकडात सुद्धा तेल आहे. परंतु तेल काढण्याची जी पद्धती आहे, आपले जे तेलबिया आहेत, ह्या तेलबिया दाब पद्धतीने, साधारण दाब पद्धतीने, लाकडी कुठलीही रॉकेट यंत्रणा न वापरता साध्या पद्धतीने, दाब पद्धतीने तेल निघणाऱ्या तेलबिया आहेत. म्हणजे अगदी तिळापासून तर शेंगदाण्यापर्यंत सूर्यफुल आहे, मोहरी आहे, करडी आहे. तर याच्या पद्धतीने तेल काढणाऱ्या ह्या आपल्या तेलबिया आहेत. आणि सोयाबीनची जी तेल काढण्याची पद्धती आहे तिला एक्स्ट्रॅक्शन पद्धती म्हणतात. एक्स्ट्रॅक्शन मग त्यातलं तेल शोषून घ्यायचंय. ते कसं घ्यायचं तर सोयाबीन क्रश करायचं, ते सोयाबीन दळायचं, त्याच्या पावडरमध्ये केमिकल टाकायचं ऍसिटोन सारखं, त्यात ते तेल विरघळतं. नंतर गाळून घ्यायचं, राहील ती पेंट बाजूला काढायची, तिला वेगळं गिऱ्हाईक आहे. आणि ते तेल जे आहे ते नंतर डिस्टिलेशन पद्धतीने प्राप्त करून घ्यायचं. अशा पद्धतीने ती पद्धती आहे, खर्चिक आहे. आणि फक्त 18% तेलांश सोयाबीन मध्ये आहे, परंतु आपल्या शेंगदाण्यामध्ये 40% आहे. इतर तेलबियामध्ये 35-40 याप्रमाणेच सगळीकडे तेलांश आहे. तर असं तेल आपण, सोयाबीनचं पीक आपल्याकडे आणल्यामुळे आपला फार मोठा तोटा झालेला आहे. हीच पद्धती मक्याची आहे. मक्याची क्षेत्र त्यांचं खूप मोठं आहे, नाही, खूप हे मोठं आहे. मक्याचं सांगण्यापूर्वी टाके पाटील, आता हे जे 500 रुपयांनी भाव पडणं सोयाबीनचे, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो खुलासा करणं, त्याविषयी सांगा. नाही, तो खुलासा हास्यास्पद आहे. अफवा उठल्या म्हणजे अफवा कुणी उठवल्या? विरोधक बोलले नाही म्हणजे शेतकरी काही वर्तमानपत्र वाचत नाही का? शेतकरी तुमचे टीव्ही चॅनल्स बघत नाहीत का? शेतकऱ्यांना जागतिक घडामोडी कळत नाहीत का? हा तो राजकारणाचा भाग झालेला आहे. हा जो खुलासा आहे तो मलाही मान्य नाही, कुणालाही मान्य होणार नाही. कारण शेतकरी आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये, भारतामध्ये जे काही तुमचे कॉलेजेस झालेले आहेत त्यातून शिकलेले मुलं कोणाचे? शेतकऱ्याचे नाहीत का? शेतकरी किती दिवस तुम्ही अशिक्षित किंवा मूर्ख समजतात? अगदी अगदी धोतर नेसलेला शेतकरी सुद्धा आज जागतिक, आणि शरद जोशींनी सगळ्या शेतकऱ्याला शहाणं केलेलं आहे. ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता बोलत नव्हता, त्यावेळेला शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता डंकेल प्रस्तावावर जागतिक व्यापार संघटनेवर बोलत होता. आता जागतिक व्यापार संघटनेचा विषय इथं आला तर मी त्याच्यामध्ये बद्दल आधी एक सांगू शकतो की WTO ची स्थापना 1995 झाली, 1 जानेवारी 1995. आता त्याचे मूलभूत तत्व काय आहे ते फार महत्वाचे आहे. आता WTO ला अमेरिकेने बावलं करून ठेवलेलं आहे, म्हणून हे सगळं घडतंय. तर भेदभाव न करते, नो डिस्क्रिमिनेशन, जे व्यापारी राष्ट्र आहेत, जे देश आहेत, या सदस्य आहेत WTOचे, त्यांच्यामध्ये भेदभाव न करणं. मग आपल्याला 0%, आपल्याकडे जे एक्सपोर्ट करणार आहे अमेरिका, त्याला भारताने 0% आकारणी करायची आणि बाकीच्या देशाला 20-20% कसं? आपण जी निर्यात करणार आहोत त्याला त्यांनी 18% कर लावायचा, आयात कर. आणि बाकीच्या देशांना फेवर कंट्रीचा दर्जा, ती फेवर कंट्रीच्या दर्जाची तरतूद आहे नाही नाही, याच्यात. बांगलादेशला तर झिरो इम्पोर्ट लावलेला आहे अमेरिकेने. बांगलादेशला झिरो इम्पोर्ट लावण्याचं कारण, भारत हा आता, कॉटन हे भारताचं असं पीक आहे ज्यावेळेला भारत सोने की चिडिया होता, किंबहुना हे हे जे पाश्चिमात्य देश आहेत ते जे वेळेला जनावरांचे कातडे पांघरायचे, त्यावेळेला आपल्याकडं कापड तयार करण्याची पद्धती होती. आणि आपण आपलं स्वातंत्र्य जे आहे ते सूत कातून आणि चरखा फिरून मिळवलेला आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यातून आपल्याला गांधीजींनी स्वावलंबन शिकवलं होतं. कारण कापड त्यावेळेला मँचेस्टरहून येत होतं. आज त्यांना आहे ना कापसाचा शेतकरी मारायचा आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण 38 लाख हेक्टर जगातला सगळ्यात मोठा कॉटनचा पट्टा जर कुठं असेल तो महाराष्ट्रात आहे, विदर्भ मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि इतर राज्यातही आहे.
हा कापूस शेती आपल्याला मारायची आहे, आपली मारायची त्यांना. कापूस शेतकरी हे भारताचं पहिल्यापासूनच, म्हणजे अगदी अनादी काळापासून हे भारताचं मुख्य पीक राहिलेलं आहे. त्यातून आपण वस्त्र, वेगवेगळी वस्त्र, वेगवेगळ्या रंगाची वस्त्र करून जगभरातल्या राजांना आपण आपली वस्त्र ते नेसत होते, तिथून नेत होते. तर ही पण परिस्थिती आहे. आपल्या आपल्या कापड धंद्यावर यांना हे करायचं, म्हणून आपला जो कापूस उत्पादन केल्यानंतर शेवट जवळचा देश आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, हा देश भारतातच होता. आणि तो पहिल्यापासून तिथल्या कापड गिरण्या तिथल्या आपल्या भारताच्या कापसावर अवलंबून आहेत. तर तो ग्राहक तोडण्याचा याच्यामध्ये डाव आहे. तो ग्राहक अमेरिकेने कापूस खरेदी करेल तेव्हा त्यांना 0% त्यांच्या कापडाला हे राहील काय. आणि भारताचा कापूस भारतालाही तो दर्जा देण्याचं त्यांचं, मग भारतातल्या शेतकऱ्यांनी पिकवायचं काय. सगळ्यात मोठा पूर्ण अंधार पडल्यासारखं वाटायला लागलेलं, पूर्ण अंधार. काय पिकवायचं, कारण अमेरिकेकडे एकीकडे फार मोठी शेती आहे ते आणि मगाशी त्याच्या मक्याचं सांगत होतो मी, मक्याचं मी हो, मध्ये सांगतो. मग सोयाबीन प्रमाणेच मक्याचं आहे की अमेरिकेमधलं सगळ्यात मोठं पीक सोयाबीन पेक्षाही मका आहे. कारण अमेरिकेमध्ये सगळी शेती जी केली जाते ती एक हंगामी केली जाते, आणि भारतामध्ये शेती जी आहे 2 हंगामी 3 हंगामी केली जाते. म्हणजे भारताचं आणि अमेरिकेचं शेती क्षेत्र जरी सारखं असलं तरी 2 हंगामी 3 हंगामी शेती केली जाते. कारण भारतातलं शेती क्षेत्र हे अल्पभूधारक शेतकरी आहे. चीनमध्ये सुद्धा 2 हंगामी 3 हंगामी शेती केली जाते, कारण तिथलं 0.6 हेक्टरच त्यांचं सरासरी क्षेत्र आहे. तर भारतातला शेतकरी जो आहे तर याने हा तडफड करतो जगण्यासाठी, म्हणून तो अविश्रांत काम करतो. पूर्ण वर्षभर कामात गुंत, ह्या पिकानंतर ते पीक, त्या पिकानंतर ते पीक, अशी विविध पिकं घेत असतो. त्याने पुढे करायचं काय हे राज्यकर्त्यांनी सगळ्यात अगोदर सांगितलं पाहिजे. तुम्ही शेती करत नाही, मग तुम्हाला जगवायचं कसं. आता तुम्ही मागाशी कॉटनचं बांगलादेशचं उदाहरण घेतलं. जर बांगलादेशच्या कापडाला जर अमेरिकेमध्ये 0% ड्युटी मिळणार असेल तर ते कापड भारतीय कापडापेक्षा स्वस्त असेल, किंवा तिथले कपडे जे आहेत ते भारतीय कपड्यापेक्षा स्वस्त असतील. मग भारतीय कपड्यांना अमेरिकेचा ग्राहक जाणार, अमेरिकेतला ग्राहक. मग त्या इंडस्ट्रीज ज्या आहेत कॉटन इंडस्ट्रीज, तर त्यांचं काय करायचं, त्या उद्योगपतींचं, त्या कामगारांचं काय करायचं. कारण जगातला सगळ्यात मोठा, किंवा भारतातला म्हणूया, भारतातला सगळ्यात मोठा जर कामगार कोण पोषित असेल, कुठला जात असेल, तर तो कापूस शेतीमध्ये आहे. कापूस शेतीवर त्याच्यावर असलेले उद्योगावर आहे, त्याच्यानंतर ऊसावर आहे किंवा इतर पिकावर. अशा ज्वारीचं काय परिस्थितीमध्ये होऊ शकतं, ज्वारीचं? ज्वारी, त्यांच्याकडे जी लाल ज्वारी आहे, ज्वारी खाणारा जो वर्ग आहे आपल्याकडे, तो अमेरिकन ज्वारी खाणार नाही. आजही त्याला गावरान ज्वारीच पाहिजे. मिलो आजही मिलो त्याला म्हणायचे ना त्याला, मिलो. तो 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 त्याचा उपयोग जो ते आहे वेगळं ते वेगळं. त्याचा उपयोग याच्यात होईल, सुकडी कशामध्ये, सारखं. सुकडी वगैरे किंवा पशुखाद्यामध्ये वगैरे होईल. त्याचा मार्केटवर परिणाम होईल, याबद्दल हे नाही. पण ज्वारी खाणारा वर्ग जो आहे, ज्वारी फार कमी लोक खातात. पण जे खातात ते त्यांचे चॉईस आहेत. काही लोकांना पाथर्डीची ज्वारी पाहिजे, काही लोकांना मराठवाड्यातल्या, काहींना सोलापूरचीच पाहिजे. त्याचं म्हणजे खरं तर अशी परिस्थिती की ज्वारीचं ब्रँडिंग झालं पाहिजे, अशी अशी परिस्थिती. मला स्वतःला ज्वारी फार आवडते आणि मी लोकलच ज्वारी खातो. माझ्याकडे जो एक शिवार आहे तिथली ज्वारी अतिशय उत्तम असते, त्याला कार माथा म्हणतात. तिथली ज्वारी फार सुंदर असते. तर अशा पद्धतीने ते आहे. तर याच्यामध्ये WTOच्या तत्वाचा, याच्यामध्ये मूलभूत तत्वांचा याच्यामध्ये झालेला आहे. तर मला असं वाटतं, मी माझे नेते राजू शेट्टी साहेबांशी बोलणार आहे की आपण शेतकऱ्यांनी, किमान 1000 शेतकऱ्यांनी एक ड्राफ्ट तयार करून WTOला पत्रावर केला तर काय होईल. हा व्यापार करार मान्य नाही, त्याने WTOच्या मूल तत्वांनाच हरताळ फासलेला आहे. मान्य आहे की WTO हे अमेरिकेचं बावलं आहे आज तरी. त्याचं ऑफिस जिनिवामध्ये आहे. तर त्याला आपण जर पत्रावर केलं तर कसं राहील. मी आजच राजू शेट्टी साहेबांशी बोलणार आहे. कारण कुठेतरी काहीतरी
रस्त्यावर ओरडा तो करावाच लागणार आहे, पब्लिक राय तर दाखवावंच लागणार आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी पेपर वर्क पण झालं पाहिजे, असं सुद्धा माझं मत आहे. तर पूर्ण अंधार पडल्यासारखं वाटत आहे. कसं जगायचं किंबहुना मी ज्यावेळेला शेतकरी आहे, माझ्या शेतीवर माझं खूप प्रेम आहे, माझ्यासारखंच प्रत्येक शेतकऱ्याचं प्रेम आहे. मी असे शेतकरी पाहिलेले आहेत की पहिले शेतात गेल्यानंतर पायातली चप्पल काढून वाकून दर्शन घेतात त्या मातीचं. असे शेतकरी माझ्या घरामध्ये, माझ्या गावामध्ये कितीतरी आहेत. आणि इतकं प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं, या मातीचं करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न पुढे उद्भवला जाणार. आज लोक आत्महत्या करतात का, तर त्यांची माती, त्यांची माता भूमाता ही त्यांना जगवत नाही म्हणून आत्महत्या करतात. आणि हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाही, आणि आता हे हा बघा टाके पाटील, हे आता हम्म, कसं आहे की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे याच्यावर आपण म्हणजे नेहमी प्रकाश झोत टाकत नेहमीच असतो. बोलतो. आता आपण हे जे अमेरिकेचं हे जे काही करार झालेला आहे त्या संबंधित जसं तुम्ही सांगितले की तुम्ही राजू शेट्टी यांच्याशी बोलणार आहात. आता काँग्रेस काय, काँग्रेस विरोधातला पक्ष आहे. हम्म, काँग्रेसच्या काळात खूप काही चांगल्या गोष्टी होत्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, असं काही म्हणता येणार नाही. पण त्यातला तो राजकीय भाग म्हणून तो समजा आपण काही वेळ तो बाजूला ठेवू. परंतु शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना किंवा शेती तुमच्यासारखे जे अभ्यासक आहेत, तर ते आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे भूमिका पोहोचवणार ती हे ठीक आहे. आणि तुम्ही WTO ला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं म्हणते. आता हे कसं आहे की दोन राष्ट्रांमधला हा करार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ते काही इतक्या वर सोप्या ठरतील अशा पद्धतीचा नाहीये. एक संघटना म्हणून डायरेक्ट WTO वगैरे. तर आधी केंद्र सरकारकडे तुम्ही, जसं आता तुमची शेतकरी संघटना आहे तसं बाकी अजून कोणत्या संघटना आहेत की त्या एकत्र येऊ शकतात आणि याचं मोठं आंदोलन उभं राहू शकतं, जेणेकरून केंद्र सरकार त्याचा पुनर्विचार करेल, किंवा आता हा जो मसुदा आहे हा अंतरिम मसुदा आहे, तो काय असा अंतिम अजून झालेला नाहीये. ते त्याबद्दल सांगा, तुमची दिशा कशी राहू शकते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः विनंती करीन सगळ्या संघटनांना तुमच्या मार्फत, की झालं बस झालं, आता एकत्र या. संपूर्ण क्षेत्राला ग्रहण लागण्याची परिस्थिती आली आहे. अमेरिकेचं ग्रहण म्हणूया आपण. तुमचे काय मतभेद असतील, काय जी मांडणी असेल, ती एकत्र बसून कॉमन मिनिमम प्रोग्राम सत्तेसाठी जर राजकीय पक्ष करतात, तर शेतकऱ्याला जगवण्यासाठी तुम्ही एक भूमिका घ्या. आणि ती भूमिका घेऊन सगळ्या शेतकरी संघटनांनी पुढे जा. कोण मोठा कोण लहान हा विषय इथं राहिलेला नाही. कारण शेतकरी जगणार नसेल, ज्याच्या जीवावर तुमच्या संघटना चालतात किंवा ज्याच्यासाठी तुम्ही काम करता, तोच जर जगणारा नसेल, तोच कोलमडणारा असेल, तर तुमचे स्वतःचे काय म्हणता येईल त्याला, हे योग्य नाही. तुमचे विचार किंवा तुमचं काय इगो म्हणूया, युग तो योग्य तो योग्य नाही. नाही, तुम्ही तो हे बघा, आपण मोकळं बोला तुम्ही. आता बघा, महाराष्ट्रामध्ये राजकीय नेतृत्व आणि कृषी जाण असलेला ज्या नेत्याचं नाव घेतलं जातं अगदी प्राधान्याने, ते म्हणजे शरद पवार आहे. त्यांचं मत अजून यायचं ह्या सगळ्या गोष्टींवर. आता मग भारतीय जनता पार्टीमध्ये असे कोणते कृषी नेते आहेत की ते याच्यावर बोलू शकतील? ते तर काही विरोधात नाहीये बोलणार नाही. नाहीये 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 दुर्दैवाने नाहीये. हम्म. काय झालंय, पक्ष जो विचारधारेवर तयार होतो, त्या विचारधारेचा जर विचार केला, मी माझ्या गावातून तर अगदी केंद्रीय पातळीपर्यंत सगळ्या नेत्यांचा अभ्यास केलेला आहे. हे माझ्या देशाचे नेते आहेत, हे माझेही नेते आहेत, परंतु त्यांची विचारधारेचा मी अभ्यास केलाच पाहिजे. ठीक आहे, वैचारिक मतभेद असतील, ते माझे शत्रू नाही आहेत. मोदी साहेब असो की वाजपेयी साहेब असो की आडवाणी साहेब असो, त्यांनी किंवा जे काम, फडणवीस असो. हम्म. फडणवीस साहेब असो, हं. हे माझे शत्रू अजिबात नाही. हे माझे वंदनीय नेते आहेत, माझ्या देशाचे नेते आहेत. परंतु त्यांची विचारधारा जर बघितली, मी आता साधारणपणे वयाच्या समज आल्यापासून मी हे सगळं बघतो, किंवा आपण कॉलेजला असल्यापासून, तर तेव्हापासून जर बघितलं, तर यांचं जे राजकारण आहे फक्त हिंदुत्वादावर आहे.
हिंदू संकटात होता किंवा आहे किंवा नाही हा भाग वेगळा, काय त्याला धरून आहे. त्यांनी देशाच्या व्यावसायिक ज्या बाबी आहेत त्याचं चिंतन मंथन केलेलं मी अद्याप कधी वाचलेलं नाही. कम्युनिस्टांचा जसा विचार आहे की कामगार चळवळ, मग कॉम्रेड डांगेपासून आपण विविध लोकांना बघतो. आता कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांकडे यायला लागला. कॉम्रेड अजित नवले त्यात आहेत. तुम्ही असं काय बोललं तर अर्बन नक्षल म्हणतील बरं का तुम्हाला. नाही 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 तसं नाहीये. अर्बन बोला नक्षल मी बोला. अजिबात नाहीये. मी अजिबात नाही. मी एक साधारण शेतकरी आहे आणि मी कुठेही भाषणं देत नाहीये. तुमच्या माध्यमातून तुम्ही विचारलं म्हणून माझं मत दिलं आणि त्यांचा सगळ्यांचा सन्मान करून बोलतोय. त्यांचं किंबहुना आता याच्यामध्ये मला 1 मिनिट वेगळा द्यायचा आहे. मी आजपर्यंत जेवढ्यांना मतदान केलेलं आहे लोकसभेला हे मी आज जाहीर सांगतो. माझं पहिलं मतदान पुण्यामध्ये अण्णा जोशींना होतं, इथे भीमबर्धेंना होतं श्रीरामपूरला. मी जेवढ्यांना मतदान केलेलं आहे त्यावेळेला बीजेपीलाच केलेलं आहे. कारण बीजेपीचे लोक ज्या पद्धतीने बोलायचे, काँग्रेसचे तत्कालीन नेते मला वल्गर वाटायचे, पण हे जी शिस्त वगैरे दिसायची यांच्यामध्ये ती अतिशय सुंदर होती. आणि त्यात सुषमा स्वराज यांचं वक्तव्य मला फार आवडायचं. वाजपेयी साहेबांचं वक्तृत्व मला फार आवडायचं. प्रमोद महाजनचं वक्तृत्व मला फार आवडायचं. त्याच्यावर मी काय हिंदुत्ववादी कधीच नाहीये. कारण मी अशा माझ्या घरापासून 30 किलोमीटरला ज्ञानेश्वरी लिहिली गेली, तिथं बसायदान लिहिलेलं आहे. आणि हे विश्वची माझे घर म्हणणारा ज्ञानेश्वर माझ्या घरापासून फक्त 30 किलोमीटर आहे. त्यामुळं मी इतका संकुचित वृत्तीचा अजिबात नाही. हे जग आहे, हे जग सर्वांसाठी आहे, पशु पक्ष्यासाठी आहे आणि संपूर्ण मानवासाठी आहे. त्याच्यामध्ये विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात, त्याबद्दल वाद नाही. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणालात की शरद पवार साहेबांचं तुम्ही नाव घेतलं. आता शरद पवार साहेबांचं नाव मगाशी तुम्हाला सांगितलं, त्याचे परिणाम कसे झाले सांगितलं. परंतु मक्याची शेती करायची आता, कारण कोंबड्यांना खायला मका पाहिजे. कोंबड्यांना खायला मका पाहिजे. उलटीचं धोरण आणलं तर मग कोंबड्याची शेती कशी करायची. मग पवार साहेबांनी काय केलं, तो दोषारोप आहे माझा त्यांच्यावर. त्यांनी काय केलं त्यावेळेला, भारतातलं तेलबियाचं क्षेत्र कमी केलं आणि सोयाबीनच्या आयात वाढवली, पाम तेलाच्या आयात वाढवली. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या गावामध्ये 3 तेलघाणे होते आणि प्रत्येक गावात साधारण 2-3 गावाच्या आकाराप्रमाणे जे तेलघाणे होते ते सगळे बंद पडले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण सुशिक्षित वर्गही त्याला कारणीभूत आहोत. आपल्याला ते ट्रिपल फिल्टर डबल फिल्टर आवडायला लागलं. ते गढूळ तेल आपल्याला नको होतं घाण्यातलं, पण ते अतिशय रुचकर होतं. आपण त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्याची फॅशन आली फिल्टर तेल खाण्याची. आणि त्या टीव्हीवर जाहिराती आल्या, त्या टीव्हीवरच्या जाहिराती त्या सुंदर सुंदर नाट्या जाहिराती करायला लागल्या. मग आपला समाज त्याच्यापासून दूर गेला आणि आपल्याच समाजातील जो वर्ग तेल तयार करत होता तो बाजूला गेला आणि तेल माफिया तयार झाले आणि त्याच्यामध्ये भेसळ तयार झाली. पाम तेल आणायचं, त्याच्यामध्ये केमिकल्स टाकायचे आणि ब्लेंडिंग करून ते सोयाबीन, सूर्यफूल वगैरे नावाने विकलं जायचं. अशा पद्धतीने एक गोरखधंदा चालू झाला. याला कारणीभूत मी असं म्हणेल की तत्कालीन धोरण आहे. जर आपल्याकडे सोयाबीन वगैरे पिकलं राहिलं, सोयाबीन सोडून द्या, सूर्यफूल, करडी वगैरे, आपला श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सूर्यफूल उत्पादक तालुका होता. मी सुद्धा सूर्यफुलाची शेती केलेली आहे. माझं एक क्षेत्र आहे आमचं, तर त्या क्षेत्रामध्ये आम्ही करडी घ्यायचो ज्वारी बरोबर. म्हणजे सगळीकडे आपण सेल्फ सफिशियंट होतो तेलाच्या बाबतीत. किंबहुना मी असं म्हणेन की मुस्लिम राष्ट्रामध्ये चरबीचे तेल दिवे जळत, युरोपियन राष्ट्रामध्ये तुमच्या वॅक्सचे मेणाचे दिवे जळत आणि आपल्याकडे खाद्य, कारण पेट्रोल रॉकेल येण्यापूर्वीचा विषय आहे, आपल्याकडे खाद्य तेलाचे दिवे जळत. राजवाड्यांमध्ये तर आणखी तुपाचे दिवे जळत. म्हणजे इतके आपण सेल्फ सफिशियंट संपन्न होतो या तेलाबाबत. आणि आज आपल्याला तेलासाठी कुठेतरी पाम तेल, कुठेतरी सोयाबीन तेल आणावं लागतं. हे आणि त्याच्यातून आपल्या तब्येती खराब झालेल्या आहेत, आपण हार्टचे पेशंट वाढलेत. याला केवळ राजकीय धोरण जबाबदार आहे. आणि आजचं जे आहे
याच्या परिणाम भविष्यात काय होतील याबद्दल पूर्णपणे आपण वैचारिक तात्पडतो आहोत. बरं, आता हे बघा ताके पाटील, अगदी शेवटचे फक्त आणि फक्त 1-2 मिनिट आहेत. त्या ह्याच्यामध्ये हे तुम्ही सांगा की तुम्ही आता तुमची दिशा काय असणार आहे, आणि या कराराबद्दल पुन्हा एकदा तुमचं सारांश म्हणजे संक्षिप्त मत सांगा. मी स्वतः आजच मी सर्व नेत्यांना फोन करणार आहे आणि एकत्र येण्याचं आवाहन तर तुमच्या मार्फत केलेलेच आहे. व्यक्तिशः पण बोलणार आहे आणि यातून खरोखर विरोध होणं गरजेचं आहे. हा करार रद्द होईल की नाही मला माहिती नाही, परंतु त्यातल्या काही बदल जर झाले शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर ती फार मोठी गोष्ट असेल. आणि असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी सुद्धा माननीय पंतप्रधानांना लिहिलं पाहिजे, आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या समोर रडायचं नाही, कुणाशी रडायचं, कुणाला आपलं मांडायचं रणगाणं, हे पण केलं पाहिजे, असंही माझी चला, इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.